जुन्या शहराची तहान भागवणारा संभाजीनगरमधील हर्सुल तलाव ओव्हरफ्लो झाला असून परिणामी खाम नदीला पूर आलाय। पुराचं पाणी अनेकांच्या शेतात शिरलंय। हर्सुल तलाव परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत होता। परिणामी अनेक तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली होती। नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आलं होतं। तर धरण देखील जायकवाडी जो धरण सर्वात मोठा धरण मानला जातोय त्याच्यातून लाखो क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अनेकांना स्थलांतरित देखील करण्यात आलेलं आहे। ही फक्त ग्रामीण भागाची स्थिती नव्हती तर छत्रपती संभाजीनगर शहराला जुन्या भागांना पाणी पुरवठा करणारा हा हर्सुल तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि तो ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणी वाहू लागलेला आहे। यामुळेच या तलावाहून पुढे असलेली खाम नदी तिला आता पूर आलेला आहे आणि या पुराचा पाणी आता छत्रपती संभाजीनगर शहर असेल किंवा वाळूज परिसरातल्या अनेक शेतांमध्ये घुसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या 24 तासापासून पावसाने उघडीप घेतल्याने कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी ही जी नदी आहे ही खाम नदी पुढे जाऊन शेतामध्ये घुसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा नुकसान झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी देखील करत आहे। तर दुसरीकडे हा तलाव भरल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील संभाजीकरांचा मिटलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।